कालच्या हिंगोलीच्या बैठकीमध्ये सुद्धा काही शेतकरी आले. शक्तीपीठ महामार्ग जातोय, शक्तीपीठ महामार्ग जातोय, शक्तीपीठ महामार्ग जातोय. आमच्या शेतीची संपूर्ण वाट लावून जातोय. शेतीची वाट लावणारच, कारण भाजपला आता कॉन्ट्रॅक्टर जीव फार मोलाचे झालेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मला याही गोष्टीची लाज वाटते की ज्या भाजपचे अख्ख्या देशात फक्त 2 खासदार होते, त्या भाजपला आपण बोट धरून महाराष्ट्रामध्ये मोठा केला. आणि बाबरीचा जो काही लढा उभारला होता त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी सगळं जे काही पाडण्याचं काम होतं, भाजपवाले म्हणाले होते की आम्ही नाही केले हे काम. तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्या शिवसैनिकांचा मला गर्व आहे. पण आता लक्षात येतंय, जे भाजपवाले बेंबीच्या देठापासून बोंबलत होते की मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, आता गेल्या 4 दिवसात त्याही बातम्या येत आहेत की त्या मंदिराची लूट चाललेली आहे. आले ना बातमी? जसं इकडे कधी कधी तुळजाभवानीची दानपेटीमध्ये लूट अशी बातमी येते, तसं स्वतः शिवसेना प्रमुख सगळीकडे फिरले होते, शिलापूजन केलं होतं, शिवसैनिक तिकडे गेले होते आणि एक वातावरण पूर्ण भारावून टाकणारं वातावरण देशामध्ये झालं. हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या हिंदुत्वाच्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन भाजपवाले तिकडे सत्तेवरती आले आणि राम मंदिर बांधलं गेलं. राम मंदिर बांधल्यानंतर आता जी लूट चाललेली आहे, ही लूट बघितल्यानंतर मला असं वाटतं की आता नवीन बीजेपी निर्माण झालेली आहे. आधीचं नाव होतं त्यांचं भारतीय जनता पक्ष. ज्या बाबराने राम जन्मभूमीच्या ठिकाणी मस्जिद बांधली होती, आता हे ते राम मंदिर लुटतायत. म्हणजे बीजेपी म्हणजे बाबर जनता पार्टी झालेली आहे. आता बाबर जनता पार्टी ही सगळी फसवणूक चालली. म्हणून लक्षात घ्या तुम्ही, आपण कशाला सामोरं जातोय. आहे या गद्दाराची हिंमत आहे, उद्या लोकसभेत गेल्यानंतर राम मंदिर लुटणाऱ्यांना शिक्षा का दिली जात नाही हे विचारण्याचं धाडस हा गद्दार करू शकणार आहे का? जे धाडस आपले शिवसेनेचे खासदार करतील, हे धाडस या 6 पैकी एका तरी गद्दाराच्या अंगामध्ये आहे. बाकीच्या भाजपवाल्यांचं तर सोडूनच द्या. मी सकाळी सांगितलं तेच परत सांगतोय की ही शिवसेना का फोडतायत? कारण त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचा आहे, त्यांना मराठी माणसाची अस्मिता संपवायची. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवलेला आहे, देशप्रेम भिनवलेलं आहे, ते यांना पुसून टाकायचंय. आणि सगळं काही जे आहे होतं ते तर नेलंच, पण राहिलंय ते सुद्धा यांना गुजरातला न्यायचंय. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा सुद्धा आपला एक प्रचाराचा मुद्दा होता. गेल्या 10 वर्षामध्ये इकडे धाराशिवमध्ये किती कारखाने आले?